नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण स्टफ बटाटा पुरी करणार आहोत। या पुऱ्या खूप सुंदर होतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि सगळ्या पुऱ्या अशा छान फुगतात। यात जे बटाट्याचं स्टफिंग असतं ते सगळीकडे एकसारखं पसरतं, त्यामुळे या पुरीला कुठल्याही वेगळ्या भाजीची किंवा चटणीची काहीच गरज नाही आहे। अशा पुऱ्या तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये देखील करून देऊ शकता। तर तुम्हीही अशा पुऱ्या नक्की करून बघा। माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता ह्या पुऱ्या कशा करायच्या आहेत ते बघूया। आता आपण सुरुवातीला याच्यासाठी लागणारी कणिक मळायची आहे। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी मैदा घालायचा आहे। आता याच्यातच घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। मिक्स करूया आणि पोहे खाण्याचे 1 चमचा आपल्याला याच्यात साधं तेल घालायचं आहे। आता तेल अगोदर सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं। आता तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून झालं की अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याची कणिक मळायची आहे। आता कणिक मळताना खूप पातळही मळायचं नाही आहे आणि खूपही घट्ट नाही करायचं, थोडं मध्यम असं आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे। आता इथे बघा, ही कणिक मी अशी मळली आहे, म्हणजे खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही, अशी करायची। आता याला वरून अगदी थोडंसं तेल लावायचं आणि आता याला असं थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं। तोपर्यंत आता याची आपण स्टफिंग करून घेऊया। इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेत। आता हे बटाटे आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत। आता किसायचे का, तर आपण नंतर याचं स्टफिंग पुरीच्या आत घालणार आहोत, मग ते आपल्याला थोडं लाटताना त्याचे तुकडे बाहेर येऊ नये म्हणून आपल्याला हे बटाटे असे किसून घ्यायचे आहेत। आता इथे मी बटाटे किसून घेतलेत। इथे काही मसाले घेतलेत। याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, एक लहान पाव चमचा काळं मीठ आहे। आपलं नेहमीचं मीठ हे चवीप्रमाणे घ्यायचं आणि इथे अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे। चाट मसाला घातल्याने छान चटपटीत अशी भाजी तयार होते। चाट मसाला नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी आमचूर पावडर घाला किंवा लिंबाचा रस घातला तरी चालेल। इथे आलं, लसूण आणि मिरचीचा असा जाडसर ठेचा करून घेतला आहे आणि इथे कोथिंबीर चिरून घेतली। आता बाजूला कढई ठेवली आहे। कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालायचं आहे। जिरं व्यवस्थित फुलू द्यायचं। आता याच्यात थोडासा हिंग घालायचा आणि आपण जे हिरवी मिरची, आलं, लसूणचं वाटण केलं आहे ते घालायचं। थोडंसं परतायचं। आता हे थोडं परतलं की आपण जे बटाटे किसून ठेवले आहेत ते घालायचे। आता याच्यातच हे जे आपण सगळे मसाले घेतले ते घालायचे। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। आता इथे बघा, हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यावरती शेवटी घालायचे कोथिंबीर। आता इथे आपली छान चटपटीत अशी बटाट्याची भाजी तयार झाली आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घ्यायचं। आता भाजी होईपर्यंत आपण हे पीठ असं झाकून ठेवलं होतं, याला परत एकदा असं एकसारखं करायचं थोडं। आता आपण पुरी करण्यासाठी जेवढा गोळा घेतो तेवढा याच्यातून गोळा घ्यायचा आहे। हातावर याला गोल करायचं आणि आता काय करायचं, आपण जसं वाटी करतो तसं याला हातावर असं कडा त्याच्या प्रेस करत याला असं थोडंसं खोलगट करून घ्यायचं आहे। हे बघा असं। आता इथे बघा, इथे हे मी असं करून घेतलं आहे। आता आपण जी भाजी केली होती ती भाजी देखील थंड झाली आहे। त्यातली थोडी भाजी घ्यायची आणि याच्यात घालायची। आता हे असं थोडंसं आतमध्ये भाजी प्रेस करायची आणि बाजूने पीठ असं वर घेत याला आता बंद करून घ्यायचं आहे। हे बघा, असं एकत्र करायचं आणि वर जे एक्स्ट्रा पीठ येईल ते थोडं काढून टाकायचं।
आणि ह्याला एकसारखं असं गोल करायचं, हातावर थोडंसं प्रेस करून घ्यायचं. आता काय करायचं, अगदी थोडंसं तेलाचं बोट घ्यायचं म्हणजे ते चिकटू नये म्हणून, आणि अगदी हलक्या हाताने त्याला थोडं लाटून घ्यायचं. हे बघा, असं असं अगदी हलक्या हाताने लाटायचं. आता इथे आपली पुरी लाटून तयार आहे. अजून एक पद्धत दाखवते. तुम्हाला जर तसं वाटी करायला जमत नसेल तर एक पुरीसाठी गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा. याला थोडं हलकं लाटून घ्यायचं. बघा, असं लाटलं की याच्यामधूनच आता आपण हे जे भाजीचं सारण तयार केलं आहे ते घालायचं आणि याला असं सगळीकडून बंद करायचं. हे बघा, आणि हे पीठ असं वर घ्यायचं, असं एकत्र करायचं. एक्स्ट्राचं थोडं पीठ असतं ते वरून काढून टाकायचं. आणि हा गोळा आपला हा असा इथे तयार झाला. हातावर थोडा प्रेस करायचा आणि आता याला परत थोडंसं लाटायचं हलकं. हे बघा, हे असं लाटून घ्यायचं. आता गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जी पुरी केली आहे ती तेलात घालायची. त्याला थोडं झाऱ्याने असं वरून प्रेस करायचं. या पुऱ्या खूप छान लागतात. याला भाजीची वगैरे काहीच गरज नाही आहे. तुम्ही मुलांना डब्यामध्ये देखील अशा पुऱ्या करून देऊ शकता. खूप सुंदर राहतात. आता याची एक बाजू भाजली की परतवायची. बघा, रंगही फार सुंदर आला आहे. आणि या अशा खूप कडक होत नाही, छान अशा थोड्या सॉफ्ट, थोड्या अशा कुरकुरीत अशा छान पुऱ्या तयार होतात. आता हे छान असं सोनेरी रंगावरती आपण तळून घेऊया. गॅस आता तळताना मीडियमच ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला तळायचं आहे. आता ही पुरी बघा खूप छान भाजली गेली आहे, अगदी छान फुगले, रंगही फार सुंदर आला आहे. आता ही पुरी आपण काढून घेऊया. आता इथे बघा, इथे काही पुऱ्या मी करून घेतल्या आहेत. आता ही पुरी जवळून बघाल तर याला अजिबात तेल राहत नाही, अगदी छान अशी फुगली आहे. आणि याच्या सगळ्या पुऱ्या अशा छान फुगतात, आतून अगदी हलक्या होतात. बघा, तर अशा पुऱ्या तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा, आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.